तर बघू शकतायत आज आपण ऑर्डर कशी टाकायची हे आपण पाहणार आहोत एका व्हिडिओच्या माध्यमातून। तर बघू शकतायत फर्स्ट आपल्याला जायचं आहे क्रोमवरती। आपल्या मोबाईल ॲपमध्ये क्रोम किंवा गूगल असे ॲप्लिकेशन असतात, तर त्यावरती आपण जायचं आहे। त्यानंतर क्रोम ओपन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी गूगल असेल, तर बघू शकतायत या ठिकाणी आहे। तर या ठिकाणी तुम्हाला गूगलवरती माय हर्बल लाईफ लॉग इन या ठिकाणी बघू शकतायत हर्बल लाईफ लॉग इन आहे। या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर माय हर्बल लाईफ असा ऑप्शन येईल आणि त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। फर्स्ट ऑप्शन आहे माय हर्बल लाईफ, या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर अशी एक स्क्रीन ओपन होईल। बघू शकतायत अशी स्क्रीन ओपन झाल्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन दिसेल या ठिकाणी इंडिया इंग्लिश हे असणंसुद्धा गरजेचं आहे। आणि हा जो ऑप्शन आहे या ठिकाणी तुम्हाला ऑर्डर प्लेस करण्यासाठी लॉग इन करायचं आहे। आणि जो सेकंड ऑप्शन आहे अप्लाय ऑनलाईन, या ठिकाणी तुम्ही नवीन ID क्रिएट करू शकता। तर बघू शकतायत या ठिकाणी ज्या पद्धतीने पाहिलं तर या ठिकाणी इंडिया नसेल तर काय करायचं, तर आपण पाहणार या ॲरोवरती क्लिक केल्यानंतर बघू शकता ॲरोवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असे ऑप्शन दिसतील। यामध्ये हे बघू शकतायत आशिया पॅसिफिक या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन दिसेल। त्यावरती जर तुम्ही क्लिक केल्यानंतर असे ऑप्शन येतील। त्या ठिकाणी इंडिया इंग्लिश तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। अगदी सोपं आहे। त्यानंतर ऑप्शन आहे लॉग इन करायचं आहे। तर हे बघू शकतायत या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचे। यावरती क्लिक केल्यानंतर बघू शकतायत दुसरी स्क्रीन ओपन होईल। बघू शकतायत यूजर नेम आणि पासवर्ड तुम्हाला टाकायला सांगत आहे। बघू शकतायत यूजर नेम आणि पासवर्ड या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे। तर तुमचा पासवर्ड आणि यूजर नेम नक्कीच तुम्ही नाव नोंदणी करता त्यावेळी तुमच्याकडे तो असतो, तर त्या पद्धतीने त्या ठिकाणी टाकायचं आहे। प्रॉपर अशा पद्धतीने टाका आणि चुकीचं काही टाकू नका। तर या ठिकाणी मी माझा पासवर्ड आणि ईमेल ID टाकलेला आहे। त्यानंतर आय एम नॉट रोबोट यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असे काही पिक्चर दिसतील ज्यामध्ये ब्रिजेस दिलेला आहे। बघू शकता या ठिकाणी ब्रिज आहे, तर तुम्ही ज्या ठिकाणी ब्रिज आहेत असे पिक्चर सिलेक्ट करायचे आहेत। बघू शकतायत मी अशा पद्धतीने ज्या ठिकाणी ब्रिज आहेत तर ते आपल्याला सिलेक्ट करायचे। त्यानंतर बाय डिफॉल्ट ते आणि त्यानंतर साइन इन वरती क्लिक करा, या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला एक OTP जाईल। ज्या मोबाईलवर नाव नोंदणी झालेले असा एक OTP जातो, परंतु ऑलरेडी हे ओपन असल्यामुळे डायरेक्ट स्क्रीन ओपन झालेली आहे। जर असं नसल्यास त्या ठिकाणी OTP टाका आणि साइन इन करा। त्यानंतर बघू शकतायत अशी स्क्रीन ओपन आहे। या ठिकाणी तुम्हाला प्रोडक्ट सिलेक्ट करायचे आहेत। तर बघू शकतायत या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी बघू शकतायत तुम्हाला सर्चमध्ये तुम्ही डायरेक्ट प्रोडक्टचं नावसुद्धा सर्च करू शकता, किंवा जर तुम्ही या ठिकाणी 3 लाईन आहेत यावरती जर तुम्ही गेले तर बघू शकता त्यावरती क्लिक केल्यानंतर शॉप आहे, शॉपमध्ये तुम्ही जाऊ शकता। हे बघू शकता फर्स्ट ऑप्शन आहे शॉप, यामध्ये तुम्ही जर केले त्यावरती जर क्लिक केलं तुम्ही तर बघू शकता त्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर खाली या ठिकाणी बघू शकतायत वेगवेगळे ऑप्शन आहेत। तर बघू शकतायत कोर प्रोडक्ट आहेत, आयुर्वेदिक न्यूट्रिशन आहे, वेट मॅनेजमेंट आहे, टार्गेटेड न्यूट्रिशन आहे, एनर्जी फिटनेस आहे। तर या ठिकाणी जे तुम्हाला हवं आहे तर त्या ठिकाणी तुम्ही क्लिक करू शकता। तर बघू शकता आपल्याला आवश्यकता आहे वेट मॅनेजमेंट। तुम्हाला जर वजन कमी करायचं आहे, त्या संदर्भात प्रोडक्ट हवे असतील तर त्यावरती तुम्हाला क्लिक करावं लागेल। बघू शकता त्यावरती तुम्ही क्लिक केल्यानंतर अशी स्क्रीन ओपन होईल। यामध्ये हर्बल कंट्रोल बघू शकतायत, हर्बल कंट्रोल आहे, एन्हान्सर आहे, पर्सनल प्रोटीन पावडर आहे, फॉर्म्युला 1चे शेक आहेत, शेकमेट आहे आणि ऑल। या ठिकाणी तुम्हाला जो ऑप्शन आहे तर तुम्ही ऑलवरती सुद्धा क्लिक करू शकता। ऑलवरती क्लिक केल्यानंतर बघू शकता या ठिकाणी तुम्हाला ऑल न्यूट्रिशन मिळणार आहे। तर तुम्ही फॉर्म्युला 1वरती क्लिक केल्यानंतर ज्या सदस्यांना स्पेलिंग माहीत नाही तर त्या सदस्यांनी शॉपमध्ये जाऊन नक्कीच अशा पद्धतीने प्रोडक्ट तुम्हाला दिसतील। तर बघू शकता या स्क्रीनला वर घेतल्यानंतर या ठिकाणी वेगवेगळे फ्लेवर असं आहेत। जर तुम्हाला शेकमेट किंवा स्ट्रॉबेरी किंवा
स्ट्रॉबेरी किंवा फॉर्म्युला 1मध्ये कुल्फी कोणताही फ्लेवर हवा असल्यास या ठिकाणी ॲड असं ऑप्शन आहे, बघू शकतायत. जर या ऑप्शनला ॲड केल्यानंतर पुन्हा सेल्फ परचेस असा एक ऑप्शन येतो, बघू शकतायत. सेल्फ परचेसवरती क्लिक केल्यानंतर तर बघू शकतायत अशा ठिकाणी तुम्हाला तुमचा ॲड्रेस सिलेक्ट करायचा आहे, बघू शकतायत. हा तुमचा ॲड्रेस आहे, तुमच्या नावाचा ॲड्रेस आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला ऑर्डर प्लेस करायची आहे. जर कदाचित तुमच्याकडे ॲड्रेस नसेल तर तुम्हाला बघू शकता, जर तुमचा ॲड्रेस ॲड नसेल तर या ठिकाणी ॲड न्यू ॲड्रेस म्हणून सुद्धा तुम्ही ॲड करू शकता. किंवा जर तुम्हाला कोणाला ऑर्डर द्यायची आहे, दुसऱ्या ठिकाणी तुम्हाला ऑर्डर प्लेस करायची आहे, तर या ठिकाणी तुम्ही ॲड्रेस ॲडसुद्धा करू शकता. तर ऑलरेडी मी ॲड्रेस ॲड केला असल्यामुळे मी डायरेक्ट माझ्या नावाच्या समोर बघू शकतायत यावरती मी क्लिक करणार आहे. तर बघू शकताय मी त्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पुन्हा ऑप्शन आहे शिप दिस ॲड्रेस असं ऑप्शन येतो. बघू शकतायत यावरती सुद्धा तुम्हाला क्लिक करायचे आहे, त्यामुळे ते ऑर्डर तुम्हाला या शिपमेटवरती मिळेल. बघू शकतायत तुम्ही एक प्रोडक्ट ॲड केला होता, त्यामुळे लगेच पाहू शकता या कार्डमध्ये एक प्रोडक्ट ॲड झालेला आहे. जेवढे तुम्ही प्रोडक्ट ॲड करणार त्या ठिकाणी तुम्हाला तिथं प्रोडक्ट ॲड दिसतील. उदाहरणार्थ तुम्हाला मँगो प्रोडक्ट हवा असेल तर बघू शकता या ठिकाणी ॲड आहे, तर ॲडसुद्धा करू शकता. किंवा जर तुम्हाला 2 प्रोडक्ट हवे असतील तर प्लस करा, या ठिकाणी 2 तुम्ही प्रोडक्ट वन टाईम घेऊ शकता. तर मी अजून मँगोवरती ॲड केल्यानंतर ॲड टू कार्ट केल्यानंतर हे बघू शकता, त्यानंतर 2 प्रोडक्ट ॲड झाले. त्यानंतर मी या स्क्रीनला वरती घेत आहे, यामुळे नक्कीच प्रोडक्ट तुम्हाला अजून वेगळे फ्लेवर हवे असतील तर नक्कीच या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता. त्यानंतर दुसरा ऑप्शन आहे, त्यानंतर पुन्हा सेम या 3 लाईनवरती जायचं आहे. त्यामध्ये जो ऑप्शन आहे शॉप, फर्स्ट ऑप्शन आहे शॉप, तर यावरती पुन्हा तुम्हाला जायचं आहे. त्यानंतर पुन्हा तुम्हाला वेट मॅनेजमेंटमध्ये जायचं आहे. हे बघू शकता वेट मॅनेजमेंट यावरती क्लिक केल्यानंतर पुन्हा तुम्हाला शेकमेट हवं असेल तर हे बघू शकता शेकमेट ऑप्शन आहे, तर यावरती नक्कीच क्लिक करा, तुम्हाला शेकमेट मिळेल. तर या पद्धतीने वेगवेगळे प्रोडक्ट आहेत, तर तुम्ही ते प्रोडक्ट ॲड करू शकता. शेकमेट आहे तर हे सुद्धा ॲड होणार आहे. तर बघू शकतायत शेकमेट ॲड झाल्यानंतर या ठिकाणी 3 प्रोडक्ट झालेले आहेत, म्हणजे फॉर्म्युला 1 2 आणि शेकमेट 1 अशा पद्धतीने आपण ॲड केलेला आहे. पुन्हा एकदा आपण या 3 लाईनवरती गेल्यानंतर बघू शकतायत, त्यानंतर शॉपवरती जायचं आहे. त्यानंतर वेट मॅनेजमेंटमध्ये, त्यानंतर बघू शकताय प्रोटीन हवं आहे आपल्याला, तर या ठिकाणी प्रोटीन आहे, तर त्या प्रोटीनवरती क्लिक करायचं आहे. पर्सनल प्रोटीन पावडर त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला प्रोटीन दिसेल. या ठिकाणी बघू शकताय 200 ग्रॅम आणि हे बघू शकताय 200 ग्रॅम आहे या ठिकाणी. त्याच पद्धतीने बघू शकतायत या ठिकाणी सुद्धा 400 ग्रॅम आहे तर तुम्हाला जे हवं आहे ते नक्कीच तुम्ही ॲड करू शकतात. तर बघू शकताय आपण ॲड करणार आहोत 400 ग्रॅम. ॲड टू कार्टवरती क्लिक केल्यानंतर नक्कीच तुम्हाला 4 प्रोडक्ट या ठिकाणी 4 प्रोडक्ट तुम्हाला दिसतील. तर बघू शकतायत अशा पद्धतीने 4 प्रोडक्ट ॲड झालेले आहेत. त्यानंतर तुम्ही पुन्हा एकदा 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे. जर तुम्हाला डायरेक्ट प्रोडक्ट सर्च करायचे असतील तरीसुद्धा तुम्ही सर्च करू शकता. तर बघू शकतायत या ठिकाणी 3 डॉटवरती क्लिक केल्यानंतर 3 लाईनवरती क्लिक केल्यानंतर पहिला ऑप्शन शॉप, त्यानंतर वेट मॅनेजमेंट, एनर्जी ड्रिंक्स बघू शकतायत. एनर्जी ड्रिंक आता वेट मॅनेजमेंटमध्ये तुम्हाला मिळणार नाही, त्यासाठी तुम्हाला जावं लागेल एनर्जी आणि फिटनेस. बघू शकतायत एनर्जी आणि फिटनेसमध्ये तुम्हाला ते प्रोडक्ट तुम्हाला मिळतील. यावरती क्लिक केल्यानंतर हे बघू शकताय फर्स्ट ऑप्शन आहे एनर्जी ड्रिंक, त्याचबरोबर 24 हायड्रेट ज्याला आपण एनर्जी बूस्टर म्हणतो. तर या ठिकाणी तुम्हाला एनर्जी बूस्टर ॲफ्रेश मिळणार आहे. ॲफ्रेशवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला वेगवेगळे फ्लेवर्स मिळतील. तर बघू शकतायत या ठिकाणी मिक्स पीच आहे, त्याचबरोबर इलायची फ्लेवर आहे, त्याचबरोबर जिंजर आहे. तर तुम्हाला जो आवडेल तो फ्लेवर तुम्ही नक्कीच घेऊ शकता. तुळशी आहे, काश्मीरी कावा आहे, तर मी काश्मीरी कावा ॲड केला.
त्यानंतर बघू शकता तुम्हाला जेवढे प्रोडक्ट पाहिजेत त्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी ॲड होणार आहेत. जर तुम्हाला अजूनही प्रोडक्ट हवे असतील तर नक्कीच तुम्ही या शॉपमध्ये जाऊन ऑल प्रोडक्ट आहे. शॉपमध्ये गेल्यानंतर वेट मॅनेजमेंटमध्ये वेगळे प्रोडक्ट आहेत. हे बघू शकता वेट मॅनेजमेंटमध्ये वेगळे प्रोडक्ट आहेत. टार्गेटेड न्यूट्रिशनमध्ये, एनर्जी अँड फिटनेसमध्ये वेगळे आहेत. तर यामध्ये तुम्ही प्रोडक्ट वेगवेगळे आहेत तर ते तुम्ही सर्च करून नक्कीच ॲड करू शकता. तर मला जे सफिशियंट आहेत मी तेवढे प्रोडक्ट ॲड केलेले आहेत. त्यानंतर तुम्ही त्या ॲड कार्डवरती क्लिक करा. या ठिकाणी तुम्ही क्लिक करा. बघू शकता त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा ऑप्शन दिसेल. बघू शकता या ठिकाणी तुम्ही प्रोडक्ट चेक करू शकता. तुम्हाला जर प्रोडक्ट नको असेल किंवा एक्स्ट्रा प्रोडक्ट झाले असतील, तुमच्याकडून चुकून एखादा प्रोडक्ट एक्स्ट्रा झाला असेल तर त्याला या ठिकाणी रिमूव्ह करू शकता. या ठिकाणी रिमूव्ह आहे. किंवा जर तुम्हाला क्वांटिटी ॲड करायची असेल तर या ठिकाणी 2 करून अपडेट करा. तर या गोष्टी आहेत. तुम्हाला ॲड करायचं असेल तर ॲड करू शकता किंवा रिमूव्हसुद्धा करू शकता. त्यानंतर कन्फर्म झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला बघू शकता या ठिकाणी एक स्क्रीन आहे. बघू शकता या ठिकाणी तुम्हाला एक ऑप्शन आलेलं आहे प्रोसीड टू चेकआउट. प्रोसीड टू चेकआउटवरती क्लिक केल्यानंतर नक्कीच तुम्हाला पेमेंटसाठी नेक्स्ट स्क्रीन ओपन होणार आहे. नेक्स्ट स्क्रीन ओपन झाल्यानंतर पुन्हा एकदा या ठिकाणी तुम्हाला टॅक्स, जर तुम्ही 35% असाल, 40% असाल तर तुम्हाला GST टॅक्स लागणार आहे. जर तुम्ही 25% असाल तर तुम्हाला टॅक्स लागणार नाही. तर त्यानंतर प्रोसीड टू मेक पेमेंट यावरती क्लिक करा. त्यानंतर पुढे जा. तर बघू शकता या ठिकाणी तुम्हाला असे ऑप्शन दिसतील. फर्स्ट ऑप्शन आहे. आपल्याला फक्त हे 2 ऑप्शन फक्त उपयोगी आहेत. बाकी ऑप्शनची आपल्याला आवश्यकता नाही. ज्यांना QR कोडून पेमेंट करायचं आहे तर ते या ऑप्शनला क्लिक करू शकता. जर तुमच्याकडे ATM कार्ड असेल, डेबिट कार्ड असेल किंवा फोनपेद्वारे तुम्हाला डायरेक्ट बिल करायचं असेल तर या ठिकाणी फर्स्ट ऑप्शन आहे यावरती तुम्ही क्लिक करू शकता. तर बघू शकता फर्स्ट ऑप्शनवरतीच आपला ग्रीन डॉट आहे. हा जो ग्रीन डॉट आहे हा फर्स्ट ऑप्शनवरती आहे. जर बघू शकता फर्स्ट ऑप्शन सिलेक्ट आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट जाणार आहोत. नेक्स्ट गेल्यानंतर या ठिकाणी बघू शकता तुम्हाला या ठिकाणी सुद्धा टर्म अँड कंडिशनला क्लिक करायचं आहे त्या बॉक्सवरती. तर बघू शकतायत. त्यानंतर प्लेस ऑर्डर या ठिकाणी प्लेस ऑर्डरवरती क्लिक करा. त्यानंतर दुसरी स्क्रीन ओपन होईल. बघू शकतायत या ठिकाणी जे फर्स्ट ऑप्शन आहे कार्ड आहे. क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड तुम्ही यूज करू शकतायत. त्याचबरोबर UPI हे 2 ऑप्शन आपल्याला महत्त्वाचे आहेत. या ठिकाणी जर तुम्ही डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डवरती जर बघू शकता जर तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असेल तर या ठिकाणी फर्स्ट ऑप्शन डॉट आहे. तर त्यावरती क्लिक केल्यानंतर पुन्हा सेकंड ऑप्शन आहे सिलेक्ट ऑप्शन क्रेडिट कार्ड ऑप्शन. म्हणजे कोणतं आहे तुमचं क्रेडिट कार्ड, विसा, मास्टर, रुपी. जर विसा असेल तर विसा आणि त्यानंतर खाली या डिटेल तुम्हाला फिलअप करायचे. तुमचं नाव, या ठिकाणी कार्ड नंबर, नाव, त्यानंतर एक्सपायरी डेट आणि CVV नंबर आणि पे नाव केल्यानंतर तुम्हाला एक OTP जाईल आणि OTP तुम्ही टाकून नक्कीच पेमेंट करू शकता. तर ही आहे ATM कार्ड किंवा डेबिट कार्डनुसार पेमेंट करण्याची मेथड. त्यानंतर सेकंड ऑप्शन आहे UPI. UPIवरती क्लिक केल्यानंतर बघू शकता UPIवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी गुगल पे, फोनपे, भीम ॲप, फोनपे, गुगल पे या ठिकाणी ऑप्शन तुम्हाला मिळतील. तर तुम्ही फोनपेवरती क्लिक करा. फोनपेवरती क्लिक केल्यानंतर बघू शकतायत फोनपेवरती क्लिक करा. त्यानंतर या ठिकाणी UPI ॲड्रेस टाका. तुमचा नंबर @YBL असं कोणताही ऑप्शन टाकू शकता. या ठिकाणी बघू शकतायत @YBL आणि या ठिकाणी तुमचा नंबर टाकायचा आहे जो की फोनपेला नंबर आहे. आणि त्यानंतर व्हेरीफाय हा ऑप्शन येईल. बघू शकतायत व्हेरीफाय ऑप्शन येईल. त्यानंतर पे नाव करा. व्हेरीफाय ऑप्शन आल्यानंतर तुमचं नाव व्हेरीफाय या ठिकाणी तुमचं नाव दाखवेल. पे नाव केल्यानंतर फोनपेला लिंक जाईल आणि डायरेक्ट तुम्ही त्या ठिकाणी पेमेंट करू शकता त्या लिंकवरती क्लिक करून. तर अशी ही ऑप्शन आहेत फोनपेद्वारे पेमेंट करण्यासाठी. त्यानंतर आपण पाहू शकता नंतर आपण दुसरा ऑप्शन आहे जो डायरेक्ट स्कॅनर. म्हणजे स्कॅनरद्वारे सुद्धा तुम्ही कसं पेमेंट करू शकता. डायरेक्ट जर तुमच्याकडे स्कॅनर असेल बघू शकताय जर डायरेक्ट स्कॅनर ओपन करायचे QR कोड तर हा आहे QR कोडचा ऑप्शन. तर यावरती तुम्हाला क्लिक करावं लागेल. UPI पेमेंट QR कोड. तर स्क्रीनला वर घ्या.
आणि त्यानंतर बघू शकतायत या ठिकाणी आहे, या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे पेमेंटसाठी. तर बघू शकतायत या बॉक्सवरती क्लिक करा आणि प्लेस ऑर्डरवरती क्लिक करा. बघू शकताय प्लेस ऑर्डरवरती क्लिक केल्यानंतर नक्कीच नेक्स्ट ऑप्शन येणार आहे. तुम्हाला QR कोड ओपन होईल. QR कोड हा स्क्रीनशॉट काढल्यानंतर समजा तुम्ही एकाच मोबाईलमध्ये यूज करताय आणि त्याच मोबाईलमधून पेमेंट करायचं असेल तर त्याचा स्क्रीनशॉट काढता येत नाही आहे. स्क्रीनशॉट काढला तर फक्त 2,000 रुपयाचं पेमेंट होतं, 2,000 पे होतात. त्यामुळे स्क्रीनशॉट काढायचं नाही. जर याचा फोटो दुसऱ्या मोबाईलमध्ये घ्या आणि नक्की तो फोटो स्कॅन करा आणि याचा जो टायमिंग आहे तो 3 मिनटाच्या आतमध्येच तुम्हाला हे पेमेंट करायचे. जर हे पेमेंट 3 मिनटाच्या आतमध्ये नाही झालं तर तुम्हाला पुन्हा डबल प्रोसेस करावी लागते आणि एकदा पेमेंट झाल्यानंतर बाय डिफॉल्ट हे 3 मिनिट कंटिन्यू पूर्ण झाल्यानंतर ऑटोमॅटिक तुमचा इथे PDF ऑप्शन येतो आणि ती PDF डाउनलोड करा आणि सेव्ह करा. अशा पद्धतीने ऑर्डर टाकावी ही प्रोसेस आहे. खूप सोपी आहे, परंतु तुम्ही एकदा प्रयत्न करा, नक्कीच फायदा होणार आहे. थँक्यू एव्हरीवन. थँक्यू सो मच.